20 मिनिटांचा कालावधी एका इनिंगला पुरेसा आहे. 20 मिनिटांचा कालावधीमध्ये एक इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. पॅनल्टी दिली जाऊ शकते. अतिरिक्त एक खेळाडू आपण इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल करायचे. दोन्ही संघांना विनंती. मी मराठा एव्हीसीसी चेंबूर आणि उषा 11 अंधेरी एका चेंबूरच्या संघाने पहिल्या मॅचमध्ये बाजी मारली. शुभम लोखंडे सारख्या नावाची पुन्हा एकदा चर्चा होताना पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याने पहिल्या मॅचमध्ये त्याची कर्तबगारी दाखवली. नव्या मॅचचा प्रवास सुरुवात होतोय. सलामीची जोडी विशाल आणि मनीष जोडी दाखल झाली आहे. दरम्यानचा पहिला बॉल अवांतर पाहायला मिळतोय. या एक्स्ट्रा धावा आहेत ना कुठेतरी संघाची वाटचाल आहे ना तुमची पराभवाची घेऊन जाऊ शकतात. पहिला मॅच आपण पाहिलात. पहिल्या मॅचमध्ये देखील कुठेतरी तो ओव्हरथ्रोचा रन आणि एक्स्ट्रांच्या धावा त्यामुळेच संघ जॉर्ज 11 कल्याण याच्या वाट्याला पराभव आला. यावेळेचा बॉल जबरदस्त पुन्हा एकदा आपण पाहिला तर पंचांद्वारे कळवले जाते वाईट बॉल आहे. स्कोरर म्हणून आता मात्र जोडले जात आहेत. अगदीच ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी अनेकांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा असते. अनेकांना ही क्रीडा स्पर्धा खेळायची असते. एक दर्जेदार आयोजन आहे. पण अनेकांना कुठेतरी ही क्रीडा स्पर्धा खेळण्याचा योग देखील प्राप्त होत नाही. गेली अनेक वर्ष ज्यांची पडझड राहिली उषा 11 या संघाची त्या संघाला यंदाच्या वर्षामध्ये मात्र प्रथम वर्ष म्हणून या क्रीडा स्पर्धा खेळण्याचा बहुमान मिळाला. स्वागत आहे आपलं. अधीरा चषकाचं एक नवं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय सतीश शिंदेजी यांच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण अधीरा चषकाचा मित्र परिवार त्यांचा संपूर्ण क्रिकेट परिवार यांच्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. यावेळेचा बॉल आपण जर पाहिला तर बॅट कनेक्शन झालंय काय तर व्हाईट बॉल येतोय आणि प्लस आणखी एक भर घालते धावसंख्या. पहिलीच सुरुवात मात्र चुकीची होताना पाहायला मिळते. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं. 5 षटकांचा खेळ आहे. प्रथमचे पहिले 4 बॉलर हे फ्रेश असतील. तदनंतरचा एक बॉलर आपण पुन्हा निवडू शकता ज्याने पहिल्या 4 मधील बॉलर असतील पहिल्या 3 मध्ये बॉलर असतील. हार्दिक जोडले जात आहे. स्कोरर म्हणून कार्य करता येतं. आयोजन समिती परिवाराच्या माध्यमातून जोडले गेलेले स्कोरर. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा टॅप केलाय. विवेक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंबूरचा आणखी एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला अंधेरीचा संघ आहे. आजच्या दिवसामध्ये चेंबूरचे एकंदरीत बरेच संघ अंधेरीचे संघ कल्याणचे देखील आणखी काही संघ म्हणजे स्टेशन वाईजच्या क्रीडानगरीमध्ये या सर्व संघांनी आज मात्र आपली यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर अगदीच चांगला बॉल पाहायला मिळतो. बॅटरच्या अगदी जवळपास पिचिंग केलेला टप्पा मिस झालाय. येतोय डॉट बॉल. 2 बॉल रन आहेत 5. काही एक्स्ट्रा धावा खर्च केल्या पण आता मात्र त्या धावांवरती कंट्रोल करण्याचं समीकरण जुळवलं जात आहे. बॉलिंग अटॅक वरती प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर पंचांद्वारे निर्णय होतोय. पुन्हा व्हाईट बॉल आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा अडचणी वाढवतील. सेकंड धावामध्ये मध्ये चॅलेंज कुठेतरी तुमच्या मार्गी येणार बॅटिंग स्वरूपात आणि त्याचा मात्र पाठलाग करत असता कुठेतरी विजयाच्या दारावरती ठोठावण्यासाठी मात्र बरेच कष्ट ओढावे लागतील. यावेळेला लेग साईडला हलकासा फ्लिक केलाय. तिकडे प्लेयर आहेत. फेकी केला जातोय. अगदीच मैदानाची वास्तविकता जर आपण पाहिली ना तर इथे 40-42 धावांचं समीकरण फाईट होऊ शकतं. इथे कमी धावांची मॅच देखील फाईट होऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. नव्या डावामध्ये फिल्डिंगवरती मजबूती अतिशय महत्वाची आहे. बॉलिंग अटॅकवरती तुमचा एक्स्ट्राचा कंट्रोल महत्वाचा आहे. तरच तुम्हाला कमी धावांची मॅच देखील कव्हर करता येऊ शकते. पहिल्या मॅचमध्ये देखील ती समीकरण जुळवता आली असती जॉर्ज 11 कल्याण संघाला. त्यांची गल्लत झाली ती फिल्डिंगमध्ये एक्स्ट्रामध्ये. त्यामुळे संघ कुठेतरी पराभव मिळाला वाट्याला. अन्यथा त्यांच्या विजयामध्ये देखील कोणालाही
यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, लेग बाईज रन मिळेल. मनीष आपल्याला पाहायला मिळत आहे. तर लेफ्टी बॅटर आहे, एक वेगाचा अंदाज असतो लेफ्टी बॅटरचा, एक वेगळा अंदाज बॉलरचा असतो. लेफ्टी ज्या ज्या संघाकडे असतात त्या संघासाठी ते नेहमीच अगदी प्लस राहिलेत. मनीष देखील या संघासाठी अगदीच एक महत्वाचा खेळाडू, सलामीचा पहिला फळीतील खेळाडू म्हणून वाटचाल करताना पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा अगदीच बॅकफुटला जाऊन हलकासा लेग साईडला फ्लिक केलाय. सिंगल रन येतोय. आजचा दिवस स्टेशन वाईजच्या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार. आज या क्रीडा स्पर्धेचा प्रथम दिवस. उद्याचा दिवस आपण व्यावसायिक गटाकडे वळणार. उद्याची सुरुवात देखील महत्त्वपूर्ण राहणार. उद्याचा शेवट देखील तितकाच महत्त्वपूर्ण राहणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये या विभागातील स्थानिक पोलीसचा संघ, स्थानिक फायर ब्रिगेड यांचा संघ, अशा देखील मॅच आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेला जर आपण पाहिला पुन्हा एकदा सिंगल रन, एक षटक आणि रन आहे. 10 रन आलेत पहिल्या षटका दरम्यान. चला 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये एक इनिंग कंप्लीट करायची दोन्ही संघांना विनंती असेल. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये एक जवळपास 10 रन आलेत, म्हणजे पहिल्या ओव्हरला चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. आज क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस, अधिरा चषक 2026 ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच सतीश शिंदे यांची चिरंजीवी अधिरा हिच्या नावे सुरू असलेला हा संघ आणि ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. पण अर्थातच आपण अधिराला कॅमेऱ्यावरती पाहिलं, स्क्रीनवरती पाहिलं, पण आपल्या आदित्यला देखील दाखवायचंय, कारण आदित्य देखील या क्रीडा स्पर्धेसाठी प्रत्येक गोष्टी अगदीच मेहनत घेताना पाहायला मिळतोय. गेले अनेक दिवस तो देखील ही क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी त्याची देखील वाटचाल आपल्याला पाहायला मिळेल. आणि अर्थातच सतीश दादा यांचे ते देखील चिरंजीव म्हणून त्यांना देखील आपण पाहतोय. अशी आदित्य आणि अधिरा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदित्य हात दाखवा, स्क्रीनवर आपल्याला अनेक जण पाहतायत. बॉलर आहेत मनीष. मनीषचा देखील एक वेगळाच अंदाज आहे बॉलिंग शैलीचा, एक वेगळीच ओळख त्यांनी देखील मुंबई अंडरआर्म क्रिकेटच्या या वर्तुळामध्ये तयार केली. त्याच्या अवतीभोवती देखील अनेक क्रीडा स्पर्धेचं विजयाचं वलय आपण प्राप्त करताना पाहायला मिळालंय. बॉलिंग शैलीवरती मनीष आपण पाहतोय. यावेळेचा बॉल अगदीच जर आपण पाहिला बॅकफुटला जाऊन हलकासा बॅटचा फ्लो अगदीच हलकासा ओपन करताना पाहायला मिळाले मनीष. सलामीचे बॅटर आहेत मनीष आणि विवेक, ही जोडी आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये, पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या मॅच मध्ये रोहनची बॅट काय तळपली होती. रोहनने आज पहिल्याच मॅच मध्ये अतिशय लाजवाबदार कामगिरी करताना पाहायला मिळाली. इथल्या प्रत्येक खेळाडूला, इथल्या प्रत्येक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, पण संघाचा पराभव मात्र त्यांच्या वाट्याला आला. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळले प्लेयर आहे, सरळ बॉल हातामध्ये जातोय, येतोय डॉट बॉल. असे डॉट बॉल काढावे लागतील, एक्स्ट्रांवरती कंट्रोल करावे लागेल. यावेळेला पंच कळवतात व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा मिळेल. स्कोर आहे 13, धावसंख्या 13 या अंकावर जाऊन पोहोचते. यावेळेला बराच बाहेर पिचिंग केला, मला वाटतं जाणून बुजून कदाचित अशा प्रकारचा निर्णय या गोलंदाजाने घेतला. बॅटरला रीड केला, जसा स्टेप आउट झाला तसा बॉलचा टप्पा बाहेर पिचिंग केला आणि पहिला विकेट आला. सलामीचा पहिला बॅटर विवेकला मात्र माघारी पाठवलं जात आहे. बॉल काउंट, विकेट काउंट आणि रन देखील मिळतोय. पहिला झटका चेंबूर संघाला, अर्थातच मी मराठा एव्हीसीसी चेंबूर आणि त्यांच्या विपक्ष उषा 11 अंधेरी. गतवर्षी जर आपण पाहिलं तर सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पराभव स्वीकारावा लागला होता, पण तिथपर्यंत जाण्यासाठी देखील त्यांना बरेच कष्ट आणि त्यांचं कौशल्य आपण पाहिलं. एव्हीसीसी चेंबूर हा संघ आज आपल्याला पहिल्या लढतीमध्ये विपक्ष उषा 11 अंधेरी सोबत पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला नवनाथ आले, दरम्यानचा बॉल इथे वाईड येतोय. मनीष एक्स्ट्रा धावांवरती कंट्रोल ठेवायचा. पहिल्या ओव्हरला देखील त्या चुका झाल्यात, दुसऱ्या ओव्हरला देखील त्या चुका जर करणार असाल तर अर्थातच समीकरण बदलेल. यावेळेला टॅप केलाय, प्लेयर आहेत तिकडे, बॉल सरळ हातात जातोय, रन 1 ने पुढे जाईल. सलामीची जोडी कुठेतरी उद्ध्वस्त केली.
सलामीची जी जोडी असते ना ती तोडणं खूप महत्वाचं असतं. एखादी धावसंख्या ज्यावेळेस पाठलाग करत असतो त्यावेळेस देखील ती जोडी उद्ध्वस्त करणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस पहिला डाव देखील असतो ना त्यावेळेस त्या जोडीला थांबवणं देखील महत्वाचं असतं. कारण घायल शेर और टिके हुए प्लेयर हमेशा घातक होते. यावेळेचा बॉल वाईड आहे. रन मिळतोय. 17 धावा झाले धावफलकावर. 4 बॉल आणि 17 धावांचा वेग, धावांचा ग्राफ अगदीच आकार घेताना पाहायला मिळतोय. यावेळेला निर्णय काही कळाला नाहीये. अगदीच ओके स्पर्शून गेलाय बॉल. येस बॅट कडा आणि रन दिला जातोय. चेतन सर आम्हाला कळवता येतं हा रन दिला जाईल. लेफ्टी बॉलर आहे. काहीशा अडचणी असतात गोलंदाजाला. अगदीच अडथळे असतात बॉलिंग करत असताना पण त्या अडथळ्यातून मार्ग काढत मनीषचे काही बॉल थोडेसे दिशाहीन झाले पण यावेळेला पुन्हा येतोय एका योग्य टप्प्यावरती. यावेळेला रिव्हर्स खेळायचा होता. बॉल कनेक्शन झालं नाहीये. चान्स आहे कुठे इथे की तिथे. द्विधा मनस्थितीमध्ये बॉल स्वतःकडे ठेवला हे देखील महत्वाचं आहे. हिट केला असता लागला नसता तर कदाचित आणखी एका धावांचं समीकरण पुढे जाऊ शकलं असतं पण रन आला नाहीये. विकेट पेक्षा रन न येणं हे सध्याच्या घडीला महत्वाचं होतं. षटक क्रमांक 2 देखील मार्गस्थ झालाय आणि स्कोर आहे 18. एकंदरीत 8 रन दिलेत मनीष यांनी. चला यानंतर लगेच विनिंग टीम आणि विनिंग टीम अशी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला आजच्या दिवसातील पहिला विजेता संघ म्हणून ज्याची वाटचाल राहिली त्या संघाचा सामना. चालू सामन्या दरम्यान जो विजेता संघ असेल त्या संघासोबत आपल्याला मॅच पाहायला मिळेल. डेव्हिल 11 मुकेश रॉयल हा संघ विजयी झालाय. चला थोडं स्पीडअप करायचंय. 5 षटकांचा खेळ आहे. 5 षटकांमध्ये तुम्हाला 4 पहिले बॉलर आहेत ते फ्रेश असणे बंधनकारक आहे. षटक क्रमांक 3 बॉलर आहेत मोनो. 2 ओव्हर 18 रन तर झालेत. अजूनही उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे 18 बॉल. पहिला झटका आला. पहिली विकेट आली. विवेक माघारी पाठवले पण आलेला नवीन बॅटर आणि सलामीचा बॅटर खेळ पटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगाने 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 वेग 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 भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती मोनू यांचा आखूड टप्प्याचा बॉल होता. पहिल्याच बॉलवर सिंगल आली आहे. आज वातावरण देखील आपण पाहिलं तर काहीसा वाऱ्याचा वेग आहे. अधून मधून अगदीच या वेळेला पुन्हा एकदा वेगाने जबरदस्त वेग आपल्याला पाहायला मिळतोय. नीट कनेक्शन करू शकला नाही मनीष पण रन मिळालाय. 22 रन मिळतोय. अगदीच काय भन्नाट वेग आपल्याला या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. या क्रीडा स्पर्धेचे अनेक नियम आहेत. तंतोतंत पालन करावं लागणार आहे आणि अर्थातच आणखी एक नियम तुम्हाला सांगतो. जर चालू सामन्या दरम्यान एखाद्या बॅटरने बॉल ड्राईव्ह केला, बॉल फुटला तर चौकार आला तर चौकार धरला जाईल. विकेट आली तर विकेट धरली जाईल. ज्या काही गोष्टी घडतील त्या गोष्टी आपल्याला तिथे मात्र काउंट केल्या जातील. सर्वांच्या या सूचना तंतोतंत पालन करणं महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल लेग साईडला टॅप केलाय. तसेच उद्याच्या दिवशी जो संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे त्या संपूर्ण संघाला अगदी 7 खेळाडू तरी या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा त्या संघाला पॅनल्टी स्वरूपात आयोजकांच्या माध्यमातून जो काही निर्णय होईल तो मान्य करावा लागेल. 1 लाख मोलाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. कुर्ला नगरी, कुर्ला परिसर हा सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. अनेक क्रीडा नगरीतील उपस्थित प्रेक्षक वर्ग स्वागत आहे. लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूयात. 20 मिनिटांचा अवधी प्लीज थोडं स्पीडअप करायचं. डिले होतोय. अनेक सामने आहेत पुढे. षटक क्रमांक 3 मोनू बॉलर. खोलवा टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा एके धावेचे समीकरण पुढे जात आहे. मनीषचं जर आपण पाहिलं ना मनीष देखील एक
चेंबूर परिसर आणि या संघाचा अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे, महत्त्वाचा घटक आहे. लेफ्टी आहे, हा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. पण त्याची बॅटिंग जर आपण पाहिलं ना, सेन्सिबल खेळतात आणि समीकरणाला धरून बॅटिंग करतात. सध्या जर आपण पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ आहे, त्यामुळे पहिल्या डावामध्ये जसा बॉल येतोय तसा बॉलला सामोरे जातोय. ज्यावेळेस ड्राईव्ह करायचे ड्राईव्ह करतोय, ज्यावेळेस सेन्सिबल खेळायचं, ज्यावेळेस अटॅक करायचा, हे संपूर्ण आत्मसात केलेला खेळाडू म्हणून मनीषची देखील ओळख आहे. खुलव्या टप्प्याचा बॉल सरळ जाऊन पायाला आदळतोय आणि सिंगल रन दिला जातोय. बॅट कडे जाणवते, पायाला बॉल पहिला आदळला, बॅटीला जाऊन आदळला आणि सिंगल रन आलाय. 5 बॉल 5 रन आलेत, एकंदरीत स्कोर झालाय 23. शेवटचा बॉल आहे षटका दरम्यानचा. समोरच्या दिशेने खेळलेत. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एक सिंगल मिळतोय. षटकाची झाली समाप्ती. 3 ओव्हर आणि स्कोर आहे 24. हॅलो, सर्वांना आणखी एक सूचना असेल, जे पहिल्या फेरीतील सामने आहेत प्रत्येक संघाचे ते 5 षटकांचे असतील. तदनंतरचे जे सेकंड राऊंड आहेत ते 4 षटकांचे राहतील आणि तदनंतर सेमीसाठी ज्या मॅच असतील त्यासाठी आयोजकांचा जो काही त्याला अनुसरून जो निर्णय असेल त्यावेळेचा त्या सिच्युएशनवर डिपेंड आपण तो निर्णय असेल. षटक क्रमांक 4 सिद्धू बॉलर ओव्हर नंबर 4 साठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. तसं पाहता स्कोर जरी चांगला असला तरी मोठे स्ट्रोक येऊ दिलेले नाहीयेत. मोठ्या स्ट्रोक पासून वंचित ठेवलं. फिल्डिंग फॅक्टर अगदीच चांगलं पाहायला मिळतंय. बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट टप्पा, लेग साईडला जागा बनवून खेळलेत. सिंगल मिळतोय. एकेरी धावफलक अगदीच पुढे चाललंय. एक 30 बॉल 40 धावा देखील इथं फाईट होऊ शकते. स्कोर बनवावा लागेल. कधी गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल याचा देखील काही नेम नाहीये. गॅप आहेत पण गॅपमध्ये देखील अगदीच आजूबाजूला खेळाडू आपल्याला तैनात पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॉल हातामध्ये जातो, हिट केलाय आणि अपील केली जाते. निर्णय काय असेल थर्ड अंपायर कडे मागणी केली जाते. पुन्हा एकदा महत्वाचा निर्णय आलाय आमच्या टीव्ही अंपायर SSS या वाहिनीकडे. ऑपरेटर म्हणून आपले संतोष. ऑनफिल्ड तिकडे जर आपण पाहिलं तर सॉफ्ट सिग्नल दिला जातोय नॉट आउट, पण आपल्या वाहिनीवरती चेक केलं जातं. युट्यूब वाहिनीवरती काय निर्णय होतोय. हॅलो, आणि येस, पंचांची अगदीच अचूकता आपल्याला तिकडे पाहायला मिळाली. चेतन सरांचं देखील कौतुक आहे. जो निर्णय आपल्याला ऑनफिल्ड पाहायला मिळाला होता तोच निर्णय आपल्याला इकडे टीव्ही अंपायरच्या मदतीने आपल्याला सोडवता आला. अर्थातच बॅटर सेफ आहेत आज पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच संदीप आचार्यजी, चेतन चव्हाणजी, पद्मनाभ प्रभू सर, अनेक पंच आपल्याला पाहायला मिळतात जे मुंबईमध्ये स्वतः एक चांगले खेळाडू म्हणून क्रिकेट खेळलेत. यावेळेला स्टेपाडून खेळले, जबरदस्त, नो चान्स, लाजवाब. आणि म्हटल्याप्रमाणे मनीष जसं समीकरण त्या समीकरणाला अनुसरून बॅटिंग करण्याचा त्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नो बॉलचा देखील कॉल येतोय आणि अर्थातच इथे 5 धावा मिळणार आहे. साईडआर्म गोलंदाजीवरती इथे मात्र उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलंय. संदीप आचार्य सरांनी तिकडे मात्र पेनल्टी दिली आहे, पॅनलाइज केलंय. 5 धावा मिळतील. चला स्पीडअप करायचंय. 20 मिनिटांचा अवधी आहे. 20 मिनिटांमध्ये इनिंग झाली पाहिजे आपल्याला विनंती राहील. एका बाजूला उषा 11 अंधेरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डिंग करताना आणि एका बाजूला बी मराठा AVCC चेंबूर बॅटिंग करते. काय जबरदस्त नो चान्स हा ड्राईव्ह पाहायला मिळाला मनीष यांचा. यावेळेला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, पण फिल्डर आहेत तिकडे वेगाने अगदीच आपल्या क्षेत्रामध्ये सुखरूप गेलेत. सिंगल मिळालंय. स्कोर झालाय 32. म्हणजे चांगली धावसंख्या आहे. अजून एक उर्वरित षटक तदनंतरचा असणार आहे. त्या षटका दरम्यान नक्कीच आता हे 2 बॅटर तसं पाहता सेट झालेत, त्यामुळे शेवटच्या षटका दरम्यान एखाद दुसरा मोठा स्ट्रोक या दोन्ही बॅटरकडनं निश्चितच आपण पाहू शकता. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं यावेळेला
स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, बॅट काढा, पॉईंटच्या दिशेने बॉल तिकडे ट्रॅव्हल होतोय, स्क्वेअर लेगच्या माध्यमातून तिकडे पॉईंटच्या दिशेने खेळायचा होता. रन मिळालाय 2. अगदीच कमी जागेमध्ये 2 धावा घेणं हे देखील कौशल्य आहे. 4 बॉल स्कोर झालाय 34. यावेळेला जर आपण पाहिलं तर स्विच इट करायचा होता, लेग बाईचा इशारा येतोय, सिंगल मिळेल. 5 बॉल 35, 35 धावा झालेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. काय जबरदस्त बाउंड्री आली मनीषच्या बॅट मधून, प्रॉपर बॉल वरती तुटून पडला. अगदीच बॅटच्या रडार मध्ये बॉल आला आणि बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा बॉल मात्र निघून गेला. मणीची नजर आपण पाहिलं तर चौफेर बाजूला फिरती पाहायला मिळते. सी बाउंड्रीचं क्रिकेट आहे. 3 झोन मध्ये तुम्हाला बाउंड्री आहे, साम्राज्य आहे, गाजवायसाठी संधी आहे. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अगदीच मणीच्या बॅट मधून आणखी एक गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरतोय. चौकार आलाय, 4 रन. क्या बात आहे, मणीष जबरदस्त बॅटिंग करतोय, सलामीचा बॅटर. अगदीच 4 ओव्हर झालेत आणि 4 ओव्हर पर्यंत टिकलाय. धावसंख्या झाली आहे 39, म्हणजे पहिल्या मॅच पेक्षा अधिक धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. 39 धावा झालेत, शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करा, टीम मीटिंग अधिक करू देऊ नका. बरेच सामने आहेत, आपल्याला 20 मिनिटांचा अवधी आहे. रॅलिंगवर जोर देऊ नका, रॅलिंगवर जोर देऊ नका. इकडे असलेल्या संपूर्ण प्रेक्षकांना विनंती आहे, कोणीही रॅलिंगवर जोर देऊ नका. तिकडे समोर समोर स्क्रीनच्या बाजूला प्रेक्षक आहे, ज्यांच्यापर्यंत आवाज जातो त्यांनी इतरांना थोडस गाईड करा. मित्रा थोडा हा थँक्यू. जे कोणी आपल्या आजूबाजूला अशा कोणी प्रेक्षक दिसतील त्यांना थोडंसं गाईड करा, थोडंसं त्यांना सांगा, कारण महत्वाची क्रीडा स्पर्धा आहे. तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. त्यामुळे एखादा निर्णय आपण पाहिलात यावेळेला अगोदरच्या मॅच मध्ये 4 धावांमुळे कुठेतरी संघाचा विजय आणि पराभव कधी कलाटणी घेऊन गेला याचा काही नेम लागला नाही. म्हणजे फरक बराच होता, पण ती बाउंड्री आली आणि तिकडून मात्र मॅचचं समीकरण बदललं. फुल टॉस बॉल गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने बॉल जातोय, डोळ्याला बॉल जाऊन आदळलाय. थोडंसं सावकाश सांभाळायचंय, पाहायचंय मनीषला बॉल लागलाय काय. मनीष डोळ्यात सोडू नको फक्त. हॅलो, चला खेळणं योग्य असाल तर क्रीडा नगरीमध्ये थांबायचे, अन्यथा मनीष तुमच्या बदल्यात दुसरा सबस्टिट्यूट प्लेअर घेऊन आपण मॅच कंटिन्यू करूयात. मनीषच्या डोळ्याला अगदीच बराच जोराने बॉल लागलाय, त्यामुळे मनीषच्या बदल्यात दुसरा खेळाडू घेऊन मॅच आपण पुढे कंटिन्यू करतोय. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय, गोलंदाज आहेत मोनू. मोनूचं कौतुक आहे, मोनूने खरंच तिसरं षटक जे हाताळलं ना, एकही एक्स्ट्रा न त्या 6 रन दिलेत. खरं बॉलर खऱ्या अर्थाने कुणाला म्हटलं जाईल ना, तर बॉलर जो एक्स्ट्रा रन देणार नाही ना, तो बॉलर संघामध्ये असणं खूप महत्वाचं असतं. कारण काही अशा मॅच असतात, अगदीच बॉल टू बॉलच्या मॅच असतात, आणि त्या बॉल टू बॉलच्या मॅचला जिंकणं यासाठी एक्स्ट्रा बॉलर नसणं हे खूप महत्वाचं असतं त्या सिच्युएशनला. यावेळेचा बॉल वेगाने पिचिंग केला आणि वेगाने फ्लो बॅटचा ओपन करत असता फटका फसलाय. बॉक्स आउट होतात बॅटर. नवनाथला माघारी जावं लागतंय. अगदीच वैयक्तिक 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नवनाथ यांच्या 11 बॉलमध्ये 9 धावांची खेळी करून गेला.
सलामीचा जो बॅटर होता विवेक याची विकेट गेली आणि तदनंतर मणिसच्या जोडीला त्याने इनिंग सांभाळली सावरली. नवीन बॅटर येत आहेत अरविंद तांडेल. मुंबई अंडरआर्म क्रिकेटमधील या खेळाडूची देखील एक वेगळी चर्चा, एक वेगळा वलय प्राप्त केलेला खेळाडू. अर्थातच आक्रमकता हा त्याचा पवित्रा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल स्टेपवरून खेळले, लेग साईडला फ्लिक केला, मिसफिल्ड होते, बॅकअपला आहे बॉल, थांबवलाय की गेलाय, अगदीच चुकी होते आणि इथे मात्र बाउंड्री. 4 धावा. चुका करून चालणार नाहीये. महत्वाची क्रीडा स्पर्धा खेळतोय. पहिल्या वर्षामध्ये कुठेतरी प्रवेश मिळाला, ही क्रीडा स्पर्धा खेळण्याचा बहुमान मिळाला. अनेक लाखो चाहते आपली क्रीडा स्पर्धा पाहतायत, अनेक इथे उपस्थित चाहता वर्ग क्रीडा स्पर्धा पाहतोय. त्यामुळे निश्चितच दडपण असणार आहे, पण त्या पलीकडे तुमच्यावरती संघासाठी असलेली जबाबदारी महत्वाची आहे. त्या जबाबदारीतून विजय कसा मिळेल याकडे वाटचाल करायची आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा स्टेपवरून खेळत आहे. बॉल तिकडे कव्हरला खेळलेत, सिंगल मिळालंय. 4 बॉल झाले, शेवटचे 2 बॉल आहेत. 46 चांगली धावसंख्या आहे, म्हणजे नव्या डावामध्ये सेकंड इनिंगला एक मोठं चॅलेंज असणार आहे. पहिल्या 3 ओव्हरला हार्दिक धावसंख्या जर आपण पाहिली, मोठे स्ट्रोक येऊ दिले नव्हते, पण नंतर जी काही मनीषने बाउंड्री आणली त्यानंतरची धावांची स्पीड मात्र अगदी वाढताना पाहायला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, प्लेअर आहे तिकडे फेकी केलाय. क्विक अँड फास्ट अंडरआर्म खेळ. अंडरआर्म क्रिकेट हे इतकं फास्ट आहे की अगदीच लेदर खेळणारे, टेनिस खेळणारे खेळाडू देखील या नगरीमध्ये ज्यावेळेस दाखल होतात ना, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्न असतं की भाई हा खेळणारा खेळ इतका कठीण आहे की आम्हाला देखील खऱ्या अर्थाने इथे येऊन बराच संघर्ष करावा लागतोय. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लेग साईडला, अगदी हलकासा सिंगल देखील महत्वाचा आहे. अरविंदला जाणीव आहे, 1 रन देखील संघासाठी तितकाच गरजेचा आहे, कारण अगदीच धावसंख्या चांगल्या अंकावरती पाहायला मिळते आणि आता जाऊन एका धावेने भर घातली, ती जाऊन पोचली. 48 झालेत. 49चं लक्ष असणार आहे नव्या डावामध्ये. आणि या ओव्हरचं देखील मोनूचं कौतुक आहे. 3री ओव्हर एकही एक्स्ट्रा नाही आणि या षटका दरम्यान देखील एकही एक्स्ट्रा नाही. खरं तर ती बाउंड्री जर थांबवली असती ना, तर मोनूच्या धावांमध्ये थोडासा ग्राफ खाली असता, पण फिल्डिंग मध्ये थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि धावांची प्रगती होते. अर्थातच 30 बॉल आणि आपण स्क्रीनवर पाहतोय 49 झालेत. 50 धावांचा पाठलाग करायचंय. नव्या डावाला सुरुवात होईल, घेऊन जाईल तुम्हा सर्वांचा लोकप्रिय आवाज. आज जो मुंबई नगरीमध्ये आलाय, विशेष डोंबिवलीमधून आज इथे दाखल झालेत कुर्ला नगरीमध्ये. अर्थातच मणिष सरांकडे घेऊन जातो, तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल जावीर सर, तुमचेही धन्यवाद. खूप चांगलं समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून ऐकलं. अगदी मग तंतोतंत खेळाडूंना प्रोत्साहन करणं, बॉल कुठे चाललाय, कसा चाललाय, स्ट्रोक कुठला खेळला, हे सगळं काही त्यांच्याकडून ऐकलं. अप्रतिम. प्रथमच संधी मिळते त्यांच्यासोबत काम करण्याची आणि मजा येणार आहे. आजचा संपूर्ण दिवस अधिरा चषकाचा राहील, आजचा संपूर्ण दिवस अंडरआर्मच्या क्रिकेटचा राहील आणि आजचा संपूर्ण दिवस हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीचा क्रिकेटचा खेळ त्याचा राहील. याची बॅटिंग टीम एक्स्ट्रा खेळाडू आलेले नाही आहेत. फक्त 1 मिनिटाची अवधी असेल, जर आले तर ठीक, अन्यथा मॅच सुरू केली जाईल आणि 2 रनांची पेनल्टी. बघा, तुम्हाला भरपूर साऱ्या मुभा देण्यात आल्यात ना, की मग मात्र तुमच्याकडे जर खेळाडू नाही आहे, तुमच्यासोबत प्रेक्षक आलेले असतील, तुमच्यासोबत तुमचे सहकारी आलेले असतील, फक्त त्यांना टी शर्ट द्या, त्यांना येऊन आमच्या व्यासपीठावरती ॲज अ 12th मॅन म्हणा तुम्ही बसू शकताय. पण त्याचबरोबरीने जर तुम्ही उपस्थित नसाल तर मात्र तुम्हाला पेनल्टी देण्यात येणार आहे.
सामान ट्रॅकिंग एंडवरती आणि विशेष जमेची बाजू म्हणजे पहिली पूर्ण इनिंग ही 19 मिनिटांनी 20 सेकंदांमध्येही संपलेली आहे. 20 मिनिटांची अवधी दिली जाणार आहे. यानंतरची मॅच ती पाहण्यासाठी देखील हे जे प्रेक्षक वर्ग आहेत हे देखील थांबलेत, कारण यानंतरची मॅच ही तेवढीच हाय व्होल्टेज होईल. विनरची लढत असेल. 49 धावेचं लक्ष. पहिलाच बॉल समोर टॅप केलं, डायरेक्ट हिट लागणं गरजेचं. टिचला आहे बॉल, अप्रतिम डायरेक्ट हिट. बॅटरला परतावा लागेल. पहिल्याच बॉलवरती डकचा शिकार होतोय बॅटर आणि त्या पहिल्याच बॉलवरती विकेट जाते. मग आता इथून असंही म्हटलं जातं की सुरुवात जेव्हा आपण करतोय ते सुरुवात थोडीशी संयमाने करावी लागते. इथे संयम नाही दाखवला. पहिला बॉल चांगला समोरच्या दिशेने पुश नक्कीच केला होता, पण धाव नसती आली तरी देखील चाललं असतं. लक्ष मोठं नाही. 49 धावेचं लक्ष. त्या लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. इथे देखील आता जसं आपण चर्चा करत होतो तसाच तो संयमाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळत आहे. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस थोडंसं क्लोज केलंय, टॅप केलं, बॉलला सिंगल मिळते आणि धावेंचा इथे श्री गणेशा केला जातोय. दुसऱ्या बॉलवरती ती सिंगलची धाव मिळते. पुढचा बॉल शेवटच्या क्षणाला लेग ग्लान्स करायचा प्रयत्न केला होता, मणक्याच्या साईडने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली बॉलिंग सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्या मोमेंटमला बिल्ड करावं लागतं आणि ती मोमेंटम तुम्हाला चांगली करणं गरजेचं आहे. चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज समीर आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या 3 बॉलवरती फक्त 1 धाव, त्यात एक रनआउटची विकेटही मिळाली आहे. पुन्हा एकदा टॅप केलं बॉलला. सिंगल इथे देखील मिळणार आहे. फेकी नाही केली आहे, सिंगलच मिळेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यश उद्ध्वस्त टॉप ऑफ काय गोलंदाजी केली आहे. वाह, समीर बॉलिंग ट्रॅक वरती आणि समीरनी इम्प्रेस केलाय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. पुढे आले, पुढे सरसवल्यानंतर अगदी पुढे आल्यानंतर पूर्णपणे बीट केलंय बॅटरला. वड बॉल. काय गोलंदाजी केली आहे पहा. टप्पा पडतोय, बॉल पडल्यानंतर अगदी गिरकी खातोय आणि गरकन फिरतोय बाहेर. येस, मॅनेजमेंट टीमचेच आहेत आय गेस. सर आपल्याला विनंती आहे, प्लीज आपण हात आतमध्ये ठेवू नका. पडद्याच्या आतमध्ये हात कुणाचाही नसेल. विकेट किपरच्या मागे हात थोडस वर घ्या. हा, नवीन बॅटर वरून येतात. वरून देखील शॉर्ट ऑन पुल केलाय बॉलला. चांगला फटका खेळला जातोय. सिंगल इथे देखील मिळणार आहे. शॉर्ट पिच बॉल होता, अर्ध्या विकेटवरती बॉल होता, त्यावरती एक चांगला स्ट्रोक आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्या 3 धाव फलकेवरती आणि 2 विकेट्सही घेतल्यात समीरनी. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. अँटिक 9 आणि सारा 11 दोन्ही टीम्स जर तुम्ही आलेला असाल तर तुम्हाला विनंती आहे तुम्ही रिपोर्टिंग करा आणि तुमचे टी शर्ट्स घेऊन जायच्यात. मग कुठलाही खेळाडू आला असेल, प्रतिनिधी आला असेल तर त्यांना विनंती असेल की आपण आपले टी शर्ट्स कलेक्ट करून घ्यायच्यात. माधव येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आता. समीरच्या त्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या, 2 विकेट्सही घेतल्या होत्या. माधवलाही चांगली गोलंदाजी आता करावी लागणार आहे. हलक्या हाताने बॉलला फक्त पुश केलंय, दिशा दाखवली बॉलला फक्त. बॅकवर्ड पॉइंट वरती चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल फक्त मिळणार आहे. 1 धावेने धावफलकही पुढे जात आहे. 4 धावा लागल्या धावफलकावर. ड्राईव्ह केलंय बॉलला, चांगला फटका आणि त्याचबरोबर फेकी थोडीशी अवांतर होती, थोडीशी बाहेर होती फेकी. तो बॉल कलेक्ट करेपर्यंत, यश उद्ध्वस्त करेपर्यंत आपण पाहतो तर सिंगल आलाय. हा संयमाचा खेळ सध्या तरी सुरू आहे, पण जशी जशी मॅच क्लोज जाते एखाद दुसरी बाउंड्री लगावली ना तर येईल मॅचला खऱ्या अर्थाने मजा. आणि ते लगावतील यातही ती मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही बलाढ्य टीम्स आहेत. उषा 11 अंधेरी बॅटिंग करतात. मी मराठा एबीसीसी चेंबूर संघानी पहिल्या डावामध्ये इथे फटका फसलाय. आणखी एक बॅटर बॉक्स आउट स्वरूपाने. या एलिव्हेशनला जागा नाही अंडरअप क्रिकेटमध्ये. एलिव्हेशन नक्कीच त्यांना मिळते. लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे ही विकेट जाते. आणखी एक मोठा झटका लागतोय उषा 11 अंधेरी टीमला. रन बनल्यात 5, विकेट गेल्या 3 आतापर्यंत आणि हे सगळं काही
येस, मग ज्यांच्या माध्यमातून आपण हे अधिरा चषक पाहतोय तिची मुकली इथे उपस्थित आहेत, आई इथे उपस्थित आहेत आणि वहिनी इथे उपस्थित आहेत आणि त्या सध्या तरी कदाचित रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. उद्याच्या दिवसात पुन्हा भेट होईल यातही ती मात्र शंका नाही आहे. अधिरा चषक ज्याची मुकलीच्या नावाने हे चषक खेळवल्या जाते. मग अधिरा स्पोर्ट्स क्लबची ही चर्चा राहिली अनेक वर्षापासून. आणि जर पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळालो तर 5 धावा लागल्यात आणि 3 विकेट्स गेल्यात. ड्राईव्ह केल्या बॉलला खेळाडू आहे तिथे आणि चांगली फिल्डिंग केली जाते. अगदी थोडासा रिजन तो मोठा पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि कव्हर रिजन पासून थोडासा लांब तो बॉल होता. सिंगल मिळाली. 6 धावा लागल्या धावफलकावरती. सध्या तरी पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळत आहे आणि हे खूप कमी वेळेस असतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये. अन्यथा तुम्हाला तो जल्लोष नेहमीच पाहायला मिळतो कारण त्या संयमतेने मॅच सुरू आहे, सहजतेने मॅच सुरू आहे. फ्लिक केल्या बॉलला, बॉल हवेत. आणखी एक बॅटर आणि आणखी एका बॅटरला परतावा लागणार आहे. उषा 11 अंधेरी टीम त्यांच्याकडून सातत्याने हेच आपण पाहतोय की ती पार्टनरशिप बिल्ड केली जात नाहीये. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल अगदी पायावरती होता आणि त्याचबरोबर जी गती आहे, जो टर्न आहे, तो टर्नही इथे ओळखता आलेला नाहीये. बॉल बाहेर. आणखी एक बॅटर, त्यालाही परतावा लागणार आहे. 6 वरती 4. धावा आहेत 6, विकेट गेल्या 4. हलक्या हाताने बॉलला फक्त पुश केलाय. पॉइंटवरती खेळाडू असणार. सिंगल इथे देखील मिळते. मग हे पिन ड्रॉप सायलेन्स खूप कमी वेळेस तुम्हाला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ संपला. 7 धावा लागल्या धावफलकेवरती आणि अजूनही 18 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता असणार आहे. पण समीरचंही कौतुक करावं लागणार आणि त्यासोबतच आपण पाहिलं तर माधवचंही कौतुक करावं लागेल. 12 बॉल तुम्हाला हाताळण्याची संधी मिळते आणि 12च टाकल्यात, एकही एक्स्ट्रा टाकलेली नाही. ही जमेची बाजू आहे कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक वेळेस तुम्ही पाहताना एक्स्ट्राज भरपूर असतात पण मात्र जर तुम्ही त्या एक्स्ट्राचा लगाम लावलात ना तर अशी काहीतरी धावफलक तुम्हाला पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत विकेट्स गेल्या 4, धावा लागल्यात 7. 18 बॉल आणि अजूनही पुन्हा एकदा बॉलला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. सिंगल इथे देखील मिळाली आहे. शेवटच्या क्षणाला थोडंसं बॅकफुटला गेले. बॉलला पंच केलाय. पॉइंट रिजनला बॉलला हलकसं ढकललंय. सिंगल मिळाली. 8 धावा लागल्यात. 17 बॉल 41 हव्यात. मग आता काय करावं लागणार? आता तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे. आता थोडासा अटॅक करावा लागणार आहे. इथे आक्रमणाला थोडीशी सुरुवात केली. नक्कीच बॉलने अगदी शेवटच्या क्षणाला ती उसई देखील घेतली होती पण चांगली फिल्डिंग झाली आहे. गाव कॉर्नरवरती खेळाडू तैनात आहे. त्याच्याकडून चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल इथे देखील मिळणार आहे. फक्त सिंगल डबल मध्ये सध्या तरी ती डीलिंग सुरू आहे. 9 धावा लागल्यात. लेक्षमच्या बाहेर. दुसऱ्या सत्रातील हा पहिला चुकीचा बॉल गोलंदाजांनी हाताळलाय कारण समीर आणि माधव यांनी एकही एक्स्ट्रा टाकला नव्हता. सनीनी हा पहिला एक्स्ट्रा टाकला त्यामुळेच धावसलग हे सध्या तरी दुहेरी आकड्यावरती आहे आणि इथे मात्र ती सुरुवात होत आहे का? वाईट +1. 2 धावा इथे धावफलकेवरती ऍड केल्या जातील. 12 धावा लागल्यात. 37 अजूनही हवेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मग असंही म्हटलं जातं ना, अनेक वेळेस आपण असंही म्हणताना पाहिलं काही गोष्टी अशक्य आहेत का? तर क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीही नाहीये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट उद्ध्वस्त केल्या. सनीचा हा कमबॅक पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. 1 मोर डाऊन. आणखी एक विकेट. आता अर्धा संघ तंबूच्या दिशेला परतलाय. 5 विकेट डाऊन. मनीष आलेत नवीन बॅटर आणि तो पहिलाच बॉल खेळत असताना स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता पण विकेट किपरच्या अंगाला बॉल आदळतोय. 22च्या स्वरूपाने ही धाव मिळते. एक्स्ट्राच्या धावा लगवल्या तरी देखील चालेल. त्या धावा येणं मात्र सध्या तरी खूप गरजेचे आहेत.
पुन्हा एकदा पंच केल्या बॉलला फक्त मोठा फटका आलेला नाहीये बॅटला नक्कीच बॉल आदळतोय संयमाचा खेळ सुरू आहे सगळीकडे फक्त अगदी ती सहजता पाहायला मिळते तुम्हाला सिंगल इथे देखील येईल धावा लागतात पुढे आणि हा पहिलाच बॉल पंचांकडे नजरा आशया पल्लवित झाल्या होत्या त्या डोळ्यांमध्ये त्या आशा दिसत होती की तो एखादी वाईट मिळतोय का पण तसं होत नाहीये वेट सर येस ओव्हर झाली आहे 3 षटकांचाही खेळ इथे संपलेला आहे आणि त्याचबरोबरीने धावफलक हे फक्त आणि फक्त 14 या आकड्यावरती असणार आहे एक महत्वाची सूचना जी तुमच्या समोर मी घेऊन येतोय पहिल्या फेरीतील पहिले राऊंड जे आपण म्हणतो पहिल्या फेरीतील सगळ्या मॅचेस 5 ओव्हरच्या असतील त्यानंतर दुसऱ्या फेरीची मॅच ही 4 ओव्हरची असेल आणि मग जी सेमीफायनल असेल आजच्या दिवसात ती फायनलच म्हणा सेमीफायनल म्हणा तीही मॅच जर वेळेचा अभाव असला तर 4 ओव्हरची आणि जर वेळ आपल्याकडे असला तर मात्र तीही 5 ओव्हरची खेळवण्यात येणार आहे पण त्याचं डिसिजन ही मॅनेजमेंट टीम घेईल ते सगळे राईट्स मॅनेजमेंट टीमकडे असतील पण पहिली मॅच ही 5 ओव्हरची असेल आणि दुसऱ्या सत्रातील सगळ्या मॅचेस या 4 ओव्हरच्या असतील विवेक आलेत बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल अगदी पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटला जाऊन बॉलला पंच केले सिंगल इथे देखील मिळणार आहे 11 बॉल आणि 34 धावेची आवश्यकता 11 मध्ये 34 करायचे आता मात्र प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळावाच लागणार आहे पुढे आलेत पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न केला होता इट्स अ व्हाईट बॉल स्वीप केला होता बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये डायरेक्ट हिटची आवश्यकता असणार आहे पंचाचं बोट नक्कीच आकाशात जात आहे आणि बॅटरला परतावं लागेल हाई बॉल डॉट आहे चांगली गोलंदाजी केली जाते अप्रतिम बॉलिंग सध्या तरी केली जाते वन साइड एन्काउंटर थोडंसं पाहायला मिळतंय तुम्हाला एका तर्फेला एका दिशेला ही मॅच थोडीशी झुकताना पाहायला मिळाली पण यानंतरची मॅच ती हाय व्होल्टेज होईल यात 3 मात्र शंका नाही आहे थोडेसे बॅकफुटला गेले बॅकफुटला जात असताना पुल करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचं काहीही कनेक्शन येत नाहीये बॉल अंगाला आदळतोय लेग बाय स्वरूपाने ती नक्कीच एक धाव मिळते पण आता सिंगल डबल असं आपण नेहमीच म्हणत आलो ना की थेंबे थेंबे तळे साचे पण आता मात्र त्या थेंबांची नाही तर मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील चांगला लीव केला इट्स अ व्हाईट बॉल धावसंख्येत वाढ केली जाईल शेवटपर्यंत लढणं जास्ती महत्वाचं आहे ती लढाई देणं जास्ती महत्वाचं आहे 18 धावा झाल्यात पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या बॅटची हलकीशी कडा लागते इनसाइड एज सिंगलच मिळेल मिड विकेटवरती बॉल ट्रॅव्हल होत असताना त्या सिंगलच्या साईने धावफलकही पुढे जात आहे 19 धावा लागल्या धावफलकावरती 5 बॉलचा खेळ झालाय शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणार आहे समोर ड्राईव्ह केल्या बॉलला आणि इथे विकेट नाही मिळणार आहे बॉल थ्रोस केलेला नाही अगदी थोडंसं सहजतेने थोडंसं संयमतेने हे क्रिकेट पाहायला मिळत आहे शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे धावा लागल्या धावफलकावरती आतापर्यंत 19 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे 6 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 30 धावा हव्यात उद्या ठीक 10:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे 11:15 वाजता 10:45 पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल पहिली मॅच असेल वियंग पॅकर्स माझगाव त्यासोबतच पवन पॅकर्स आपल्याला दोघांना विनंती आहे तुम्ही स्ट्रीम पाहत असाल अधिरा चषक पाहत असाल नक्कीच पाहत असाल कारण संपूर्ण महाराष्ट्र पाहतं ही स्पर्धा एन्जॉय करतं अंडरआर्मचं हे क्रिकेट
वा, मोनूनी चांगला खेळ केला. सध्या तरी तो जेव्हा धावत होता ना मैदानाच्या आतमध्ये तेव्हा ते दिसत होतं आपल्याला की तो दुखापतग्रस्त होता. मग टीम नक्कीच आता संकटात आहे, हारण्याच्या उंबरठ्यावरती आहे. पण मोनू तुमचं कौतुक करावं लागणार आहे. प्रेक्षकांना विनंती, बघा तो दुखापतग्रस्त आहे, त्याला लागलंय पण इजा झाली आहे, पण तरी देखील ना तो संघर्ष करतोय. या संघर्षासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. कारण क्रिकेटचा खेळ नेहमी हारणं जिंकणं तुमच्या हातात नाहीये, प्रयत्न चांगले करणं तुमच्या हातात आहेत. आणि तो प्रयत्न मोनूचा चांगला राहिला. वेल प्लेड मोनू. नक्कीच आज तुम्ही हा सामना थोडासा कुठेतरी गमावताय, पण तरी देखील ही तुमची जिद्द, ही तुमची चिकाटी आणि ही तुमची लढाव्याची वृत्ती ही लक्षात ठेवली जाईल. पुढे सरसावले, पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या बॉलला, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली जाते रनआउट स्वरूपाने. आणि पंचांनी बेल्स अगदी दाखवतायत ना की सर अनेक वर्ष आम्हीही क्रिकेटचा खेळ खेळलेलो आहोत. आज नक्कीच ती जबाबदारी पंचांची आहे आमच्या अंगावरती, खांद्यावरती. पण तरी देखील या क्रिकेटनीच आम्हाला हे सगळं काही दिलेलं आहे. सर्वप्रथम आपण दोन्ही टीम्सला विनंती असेल, चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. त्यासोबतच आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिकही देणार आहोत. त्यासोबतच मिलिंदजी नांचे साहेब आपल्याला विनंती असेल, दादांचे मित्र आहेत. आणि खऱ्या अर्थाने मित्र परिवार जेव्हा एकत्रित येतो तेव्हा हे असं काही तुम्हाला सगळं चांगलं होताना पाहायला मिळतं. या साहेब तुम्हाला विनंती असेल आणि देऊयात आता आपण मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग करत असताना धावा दिल्यात, 7 विकेट घेतल्यात, 3 माधव ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या माधव, लगेच या प्लीज. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन्सलाही विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची आहे. येस, 7 धावा दिल्यात, 3 विकेट्सही घेतल्यात. माधव या. आणि कॅप्टनलाही विनंती असेल, कॅप्टन आपणही लगेच रिपोर्टिंग करायची टॉस साठी. आणि त्याचबरोबरीने टॉस झाल्यानंतर उषा 11 अंधेरी टीमच्या कॅप्टनलाही विनंती असणार आहे की तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्याबद्दल तुमचंही आम्ही कौतुकास्पद सन्मान चिन्ह देऊन तुमचंही कौतुक करणार आहोत. आणि त्याचबरोबरीने मग अंडरआर्मचं क्रिकेट आहे ना, आणि अंडरआर्मचं क्रिकेट जेव्हा जेव्हा जिथे जिथे असतं तिथे तिथे तुम्हाला श्री साई स्पोर्ट्सचे नेहमीच पाहायला मिळतात. त्यांच्याकडून माधव तुमच्यासाठी हे टी शर्ट देखील असणार आहे. साहेब आपल्याला विनंती आहे, हे टी शर्ट देखील आपण खेळाडूला प्रोव्हाइड करा. आणि थोडीशी माधव बरोबर आपण 2 मिनिटं चर्चाही करणार आहोत. अगदी थोडक्यात 2 शब्दात म्हटलं तरी चालेल. जेव्हा तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळता, एवढी मोठी स्पर्धा खेळता, तेव्हा ती स्पर्धा खेळण्यासाठी किती एक्साइटेड असता खऱ्या अर्थाने तुम्ही? खरं म्हणजे तर मला वाटलं नव्हतं मी खेळेल, कारण की आमच्याकडे भरपूर प्लेयर झालेले. तर रोहितने चान्स दिला, बरं वाटतंय. पठ्ठ्या म्हणतोय मला वाटलं नव्हतं मी खेळेल, पण मी खेळलो आणि मॅन ऑफ द मॅच पण मी घेतली आहे. एकदा जोरदार टाळ्या माधवसाठी. कॅप्टन तुम्हाला विनंती आहे, तुम्ही या. त्याचबरोबर या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल, या. उषा 11 अंधेरी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण या. आपण या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, त्यामुळेच आपल्याला हे सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. उत्तेजनार्थ लक्षात राहील ना की आपण 2026 या पर्वामध्ये आपण सहभागी झालो होतो, अधिरा चषक आपण खेळलो होतो. आणि मात्र आता टॉस केलं जाणार आहे. कॅप्टन्स दोघांनाही विनंती आहे, दोघांनी टॉस साठी रिपोर्टिंग करा. या शुभम. आणि यस, विनंती असेल, चला कॅप्टन टॉस साठी या, लगेच या. टॉस साठी या कॅप्टन. टॉस केला जातोय, साहेबांच्या हस्ते आपण टॉस पाहतोय. हेड कॉल केलाय आणि टेल इट इज. धन्यवाद, थँक्यू सो मच. साहेबांनाही विनंती असेल, आपण पुन्हा एकदा व्यासपीठेवरती विराजमान होऊ शकताय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुमचं डिसिजन विचारण्याच्या अगोदर प्रश्न हा